दिवसभरात तुम्ही काय काय खाऊ शकता की जेणेकरून तुमचं वजन हे फास्ट कमी होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही कुठे जास्त मोठी चूक करता माहितीये? तुम्ही जर ठरवलात की हा मला हे सगळं करायचंय आणि मी करणारच, त्यामुळे व्हिडिओ हा पहिल्यांदा तर पूर्ण पाहायचा आहे। अजिबात एकही गोष्ट तुम्हाला याच्यातली स्किप करायची नाहीये, त्यामुळे तुम्हाला समजणार नाहीये। नमस्कार, खूप जणांच्या कमेंट्स येतात, मॅडम आम्हाला वजन कमी करायचंय, पोट कमी करायचंय, कसं कमी करू, काही समजत नाहीये। तुम्हाला ना मी आज दिवसभरात तुम्ही काय काय खाऊ शकता की जेणेकरून तुमचं वजन हे फास्ट कमी होणार आहे, यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ बनवलाय। या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एकदम छान आणि सोपा डाएट प्लॅन सांगणार आहे की तुम्ही तुमचं वजन घरच्या घरी बसून कसं आरामात कमी करू शकणार आहात। पण हे सगळं तुम्हाला करायचंय, व्हिडिओ पाहून फक्त सोडून द्यायचं नाहीये। प्रयत्न हा तुम्हाला करायचा आहे, तुम्ही किती प्रामाणिकपणे करताय याच्यावरती सगळं आहे। तुम्ही जर ठरवलात की हा मला हे सगळं करायचंय आणि मी करणारच, तर नक्की तुम्ही तुमचं वजन कमी करू शकणार आहात। कोणीही दुसरं तुम्हाला मदत करणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला सुरुवात करायची आहे। मग ती तुम्ही कधीपासून करा चालेल। आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय ना, तर ठरवा की मला हे आजपासून किंवा उद्यापासून मी ह्या गोष्टी नक्की फॉलो करेन। 1 महिना न चीटिंग करता मी करून पाहणार आहे, मला किती रिझल्ट दिसतोय। मी तुम्हाला खरंच सांगते, 1 महिना तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे फॉलो केलात, गॅरंटी देऊन सांगते, 100% सांगते, तुम्हाला खरंच रिझल्ट दिसणार आहे। तुम्हाला तुमचं शरीर हे सुरुवातीला 8 दिवस एवढं हलकं वाटणार आहे ना, खूप छान वाटणार आहे। चॅनलवरती ना एकदम सोपे एक्सरसाइज व्हिडिओ असतात। किती मिनिटं लागतात एक्सरसाइज करायला? 10 मिनिटं आहेत ना, 10 मिनिटं काढा, पण ती दररोज काढा। 20 मिनिटं आहेत, दररोज काढा। 30 मिनिटं आहेत, दररोज। ह्या गोष्टी दररोज करायच्या आहेत, अजिबात त्याच्यात एकही दिवस स्किप करायचा नाहीये। त्यामुळे व्हिडिओ हा पहिल्यांदा तर पूर्ण पाहायचा आहे, अजिबात एकही गोष्ट तुम्हाला याच्यातली स्किप करायची नाहीये, त्यामुळे तुम्हाला समजणार नाहीये। हा उगाच अर्धवट व्हिडिओ पाहून तुम्हाला काहीच कळणार नाहीये। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यापासून ते तुम्हाला शेवट लास्टचा तुमचा मील असणार आहे तो कुठला आहे हे सगळं सांगणार आहे। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर सकाळी उठलात की तुम्हाला काय करायचंय, कोमट पाणी करायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं लिंबू पिळायचं आहे। आता अर्ध असेल तर पूर्ण नका, अर्ध्याच्या पेक्षा अर्ध लिंबूच तुम्हाला पिळायचं आहे आणि ते पाणी मिक्स करून तुम्हाला कोमट प्यायचं आहे। आता हे पाणी आवडत नसेल तर जिरा वॉटर बनवायचं आहे। जसं भिजत ठेवा जिरा, रात्री तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे, 1 ग्लास पाणी टाका त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा जिरं हे तुम्हाला भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी उठून तुम्हाला हे पाणी कोमट करायचं आणि गाळून तुम्हाला हे 1 ग्लास पाणी सिप सिप करून प्यायचं आहे। आवडत नसेल थोडंसं लिंबू पिळा, चालेल। तर यामुळे काय होणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम ना खूप छान होणार आहे याच्यामुळे, ह्या ड्रिंकमुळे, आणि तुम्हाला तुमचा फॅट लॉस होताना दिसणार आहे। त्यामुळे हे पाणी आवडत असेल तर नक्की तुम्हाला प्यायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमचा डाएट म्हणजे काय, तर तुम्ही काय खाताय नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुमचं वेट लॉस होण्यासाठी, फॅट लॉस होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कुठला आहे तर हा डाएटचा। 70% डाएट हे खूप इम्पॉर्टंट आहे, बाकीचे पर्सेंट तुमच्या एक्सरसाइजवरती जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला डाएटवरती पूर्ण फोकस करायचा आहे। तर डाएट म्हणून अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये, जे घरातलं आहे तेच तुम्हाला खायचंय। आता सकाळी नाश्त्यामध्ये सगळ्यात बेस्ट, घरी जर पोहे बनत असेल, इडली, डोसा, मी सगळं ऑप्शन सांगणार आहे। जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला किती क्वांटिटीत खायचं आहे, किती प्रमाणात खायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे। जो नाश्ता असेल फक्त त्या नाश्त्यामध्ये तुम्हाला भाकरी चपाती ठेवायची नाहीये। आता पोहे असेल, डोसा, इडली, सँडविच बनवत असाल, जे असेल ते त्याच्यासोबत तुम्हाला एक प्रोटीन सोर्स असला पाहिजे। आता समजा एक ऑप्शन सांगते, जर तुम्ही पोहे खात असाल तर त्याच्यासोबत तुम्हाला अंडी ठेवायची आहेत, 1 अंड किंवा 2 अंड तरी ठेवा। किंवा जर तुम्ही इडली खाताय तर 2 इडल्या किंवा 3 इडली, थोडीशी चटणी। आता याच्यामध्ये प्रोटीन नाहीये तर प्रोटीन तुम्हाला काय करायचंय, मोड आलेले कडधान्य आहेत, चणे आहेत, पनीर रोस्ट करून घ्या। थोडं तरी प्रोटीन ताटात असलं पाहिजे। असं थोडं थोडं प्रोटीन आपल्याला दिवसभरात आपल्याला घ्यायचंच आहे। जेवणामध्ये प्रोटीन खूप गरजेचं आहे, यामुळेच तुम्हाला तुमचा वेट लॉस होण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे तुम्ही प्रोटीन किती खाताय हे खूप डिपेंड करतं। तुम्ही बोलाल मी डाळ पिते किंवा डाळ खाते, भाजी बनवते, तर याच्यातून तुम्हाला प्रोटीन मिळत नाहीये। त्यामुळे तुम्ही प्रोटीन, आता समजा सँडविच बनवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये पनीरचं सँडविच बॅटर करू शकता किंवा तुम्ही अंड ऑमलेट काढू शकता। असं केलं ना तरीही चालेल। तुम्हाला ब्रेडचा वापर सँडविच बनवताना, ब्राऊन ब्रेड तुम्ही खाऊ शकता, पण ते पण कधी, आठवड्यातून एकदा किंवा
2 आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2-3 वेळा ना चालेल. जास्त प्रमाणात सुद्धा ब्रेड आपल्याला खायचे नाहीयेत. एक ऑप्शन सांगते की घाईघाईत लोक असतात जे हॉस्टेलवरती राहतात काही मुली, त्यांच्यासाठी सांगते की जर ब्रेड खात असाल तर, किंवा जर घरी असाल तर तुम्हाला एक मुगाचं सॅलड बनवायचं आहे. मोड आलेले कच्चे कडधान्य तुम्हाला खायचे नाहीयेत, उकडून घ्या. त्याच्यामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो हे सगळं टाकून तुम्ही सॅलड बनवून एक वाटीभर खाऊ शकता. त्यामुळे प्रोटीन सुद्धा मिळणार आहे, फायबर सुद्धा मिळणार आहे आणि पोट सुद्धा भरले राहणार आहे. आणि यामुळे काय होतं, आपण जास्त कार्ब्स खात नाही, त्यामुळे आपला फॅट जास्त आपला वाढत नसतो, वजन कमी व्हायला मदत होत असते. आता सकाळचा नाश्ता झाला की जर तुम्हाला समजा 12 वाजता 11 वाजता भूक लागते, नाश्ता हा तुम्हाला 10च्या आत झाला पाहिजे कसाही करून. आता समजा 11-12 वाजता भूक लागते, तुम्ही फळं खाऊ शकता, द्राक्ष आहेत, ऑरेंजेस, संत्री आहे, किंवा तुम्ही कलिंगड खाऊ शकता. जे तुमच्याकडे फळ अवेलेबल आहे ते तुम्ही सीझन वाईज कोणतंही फळ तुम्ही खाऊ शकता. आता हे झालं की तुम्हाला दुपारचं जेवण हे प्रॉपर जेवायचं आहे, पोट भरेल एवढं. आता जेवणामध्ये काय असणार, आता पोट भरेल मस्त सांगितलंय म्हणजे तुम्हाला भात जास्त खायचा आहे, भाकऱ्या जास्त खायच्या आहेत, चपात्या खायच्या आहेत असं करायचं नाहीये. पोट भरेल म्हणजे काय, एक ताट तुमचं बघा, ताटामध्ये एक नाचणी, बाजरी, ज्वारी, जी भाजी असेल, भाकरी असेल ती, त्यामुळे नाचणीची भाकरी खा, ज्वारीची भाकरी खाऊ शकता. आता भाकरी, भात, समजा भात आवडत असेल तर भात, 1 वाटी भात, जी आपली डाळीची वाटी असते ती, तेवढाच आपल्याला भात घ्यायचा आहे. ऑप्शन सांगते, आता भात भाकरी असं मिक्स खायचं नाहीये. जर भाकरी असेल तर भात नाही ठेवायचा आहे, भात असेल तर भाकरी नाही ठेवायची, जे असेल ते एकच असणार आहे. काप्स मध्ये म्हणजे आता समजा भाकरी आहे, समजा नाचणीची भाकरी, भाजी समजा तुमच्याकडे पालेभाजी आहेत कोणती असेल चालेल, पण त्या भाजी व्यतिरिक्त तुमच्या ताटात अजून एक भाजी असली पाहिजे, जी म्हणजे मूग, चणे, सोयाबीन, चिकन, मासे, अंडी. आता हे ऑप्शनल का सांगते, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला सॅलड हा कंपल्सरी ठेवायचा आहे. काकडी, गाजर, बीट जे आवडत असेल ते ठेवा. आता एक पूर्ण भरून ग्लास ताक सुद्धा ठेवायचं आहे. पोट भरलेलं राहतं, भूक जास्त लागत नाही. हे एवढंच तुमचं जेवण असलं पाहिजे, याच्या पलीकडे अजून काही घ्यायचं नाहीये. आता बघा काय करायचंय, फास्ट जेवायचं नाहीये, सावकाश जेवायचं आहे. यामुळे काय होतं माहितीये, तुम्हाला जेवल्यासारखं सुद्धा वाटतं आणि पोट सुद्धा भरतं. खूप महत्वाची गोष्ट आहे ही, छोटीशी आहे पण खूप महत्वाची आहे. त्यामुळे सावकाश जेवायचं आहे, अजिबात घाई करायची नाहीये. आणि या जेवणामुळे ना तुमचं पोट भरलेलं सुद्धा राहतं. आता भात असेल तर सांगितलं तसं 1 वाटी भात, बाकी सगळं सांगितलंय तसं. भाजी समजा कोणती नसेल प्रोटीनची तर 2 अंडी घ्या उकडून, 2 अंड्याचं ऑमलेट काढा चालेल, नुसतं पनीर रोस्ट करा घ्या चालेल, प्रोटीन ठेवा जेवणामध्ये पण, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता दुपारचं जेवण तुम्हाला किती वाजता करायचंय, तर तुम्हाला 1:30 वाजता तरी करायचं आहे, म्हणजे 2 वाजायच्या आत करण्याचा प्रयत्न करा. दुपारचं जेवण झालं की संध्याकाळी आपल्याला, जिथे आपण खूप मोठी चूक करतो, संध्याकाळची भूक लागते आपल्याला, क्रेविंग्स होतात काहीतरी बाहेरचं खाऊ, त्या वेळेला मनावरती कंट्रोल करायचा आहे. काहीही खायचं नाहीये. घरात भेळ सामान आणून ठेवा, शेंगदाणे, चणे हे सगळं आणून ठेवा, किंवा मुरमुरे येतात त्याची भेळ बनवा, त्याच्यामध्ये थोडेसे चणे, शेंगदाणे टाका, कांदा, टोमॅटो कापून भेळ बनवा आणि त्याच्यासोबत एक ग्रीन टी घ्या चालेल. ज्यांना चहाची खूप जास्त सवय आहे, राहूच शकत नाही, वर्षानुवर्ष झाली चहा पिताय, दिवसभरात एकतरी चहा लागतोय, त्यांनी काय करायचं, एक चहा घ्यायचा आहे आणि त्यासोबत भेळ. आता चहामध्ये साखरेचा वापर खूप कमी प्रमाणात करा, साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालेल, गुळाचा पण वापर कमी प्रमाणातच करायचा आहे. ज्यांना चहाशिवाय अजिबात राहू शकत नाही त्यांनी दिवसभरात एक चहा घेतला चालेल. हळूहळू करून कमी करा, लगेच करायला जाऊ नका, नंतर डोकं खूप दुखणार आहे. आता हे झालं की संध्याकाळचं सांगितलंय. किंवा जर तुम्हाला भेळ बनवायची नसेल तर चणे, आपल्या हातात ह्या मुठीत बसतील एवढे चणे, शेंगदाणे, मखाने आहेत ते तुम्ही गरम करून खाऊ शकता. चहा असेल किंवा ग्रीन टी असेल, जे लोक चहा पित नाहीत त्यांनी ग्रीन टी तरी घ्यायचीच आहे. आता हे झालं संध्याकाळी. आता सगळ्यात महत्त्वाचं रात्रीचं जेवण. तर रात्रीच्या जेवणामध्ये जेवढं जमेल तेवढं लाईटली घ्या, फक्त प्रोटीन ठेवा बस. म्हणजे बघा, जास्त आपल्याला कार्ब्स खायचे नाहीयेत, जास्त आपल्याला ना कार्ब्स नाही घ्यायचेत, म्हणजे भाकरी, भात, ह्या चपाती, ह्या गोष्टी कमी करायच्या आहेत. म्हणून तुम्ही सगळं बंद करू नका, खाताय ना पोर्शन मध्ये घ्या. जसं दुपारी सांगितले तसं पोर्शन मध्ये, जिथे तुम्ही दुपारी 1 पूर्ण भाकरी घेताय तिथे रात्री अर्धी भाकरी, सांगितले तसं सेम भाजी आणि सॅलड, हे एवढं तुमचं रात्रीचं जेवण असणार आहे. भाजीची क्वांटिटी जास्त ठेवा जेणेकरून पोट भरलेलं राहील. जर जास्त फास्ट रिझल्ट हवा असेल ना तर सूप ठेवा, बेस्ट ऑप्शन आहे सूप. चिकनचं सूप, मूग,
चणे, हे सगळं तुम्ही ठेवू शकता. किंवा दाल खिचडी बनवत असाल तर राईसचा वापर खूप कमी प्रमाणात करायचा आहे आणि त्याच्यासोबत 2 उकडलेली अंडी असं ठेवलं ना तरीही चालेल, पोट भरतं. जे लोक खूप रात्री उशिरा जेवण करतात त्यांनी जास्त शक्य तेवढं सूप प्रिपेअर करा, सूप घेण्याचा प्रयत्न करा किंवा 1 वाटी डाळ घ्या आणि त्याच्यासोबत प्रोटीन ठेवा, म्हणजे तुमचं पोट सुद्धा भरलेलं राहील आणि दिवसभरात तुमचं प्रोटीन सुद्धा कंप्लीट होणार आहे. असं जेवण असेल ना रात्रीचं तर तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला खरंच मदत होते. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुम्हाला पाणी प्यायचं आहे. किमान 3.5 लिटर किंवा 4 लिटर तरी पाणी तुम्हाला प्यायचं. आता प्यायचंय म्हणून सांगितलं तर एकाच दिवशी 4 लिटर पाणी प्यायला जाऊ नका. सुरुवातीला जर अगदी सवय नाहीये, समजा दिवसभरात तुम्ही 2 लिटर पाणी पिताय तर हळूहळू पाणी वाढवा. एकाच दिवशी सांगितले म्हणून पटकन 4 लिटर पाणी प्यायला जाऊ नका, शरीराला सवय नसते. त्यामुळे हळूहळू पाणी वाढवायचे, पण किमान 4 लिटर तरी पाणी प्या किंवा 3.5 लिटर तरी पाणी प्या. बॉटल भरून ठेवा 1-1 लिटरच्या, लक्षात राहत नसेल तर. आणि ते दिवसभरात तुम्हाला संध्याकाळपर्यंत हे पाणी संपवायचं आहे. व्यवस्थित बसून पाणी प्या आणि 7 तासाची तरी झोप घ्यायची आहे. बाहेरचे पदार्थ, ऑइली पॅकेट्स फूड, कोल्ड्रिंक्स हे सगळं बंद करायचं. 1 महिना करून बघा, केलात तर गॅरंटी आहे नक्की वजन कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही कुठे जास्त मोठी चूक करता माहितीये की हे सगळं 2-3 दिवस फॉलो करता आणि पुन्हा काय करता, गॅप करता, पुन्हा फॉलो करता. असं करत असाल तर तुम्हाला रिझल्ट हा दिसणार नाहीये. त्यामुळे ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, नियमितपणे करा. गॅरंटी देऊन सांगते खरंच रिझल्ट दिसतो. त्यामुळे नक्की करायचं आहे. आणि कोणी सुरुवात केलेली आहे हे कमेंट्स करायचे आहे. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.